नमस्कार, मी प्रियांका तुपे. कर्तव्य साधनाच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या विशेष पॉडकास्टमधून आपण इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष समजून घेत आहोत. या आधीच्या 2 भागांमध्ये आपण या सगळ्या संघर्षाचा इतिहास पाहिला, वर्तमानातली गुंतागुंत पाहिली. आत्ताच्या भागात आपण या प्रश्नावर काय सोल्युशन असू शकतं त्यासंबंधी देवकुमार अहिरेशी चर्चा करणार आहोत. देवकुमार, इस्रायल पॅलेस्टाईनच्या इतिहासाबद्दल आणि वर्तमानातल्या गुंतांबद्दल आपण बोललो, पण आपल्याला असं लक्षात येते की दर काही काळाने हल्ले होतात, त्यात नागरिक मारले जातात, बऱ्याच गोष्टी होतात. पण या सगळ्या वादाला पूर्णविराम लागण्याची काही शक्यता किंवा त्याच्यावर कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन काय असू शकतं त्याच्याबद्दल काही चर्चा सध्या इंटेलेक्च्युअल्समध्ये किंवा डिप्लोमॅट्समध्ये होतीये का, आणि कशा प्रकारे या प्रश्नाच्या सोल्युशनच्या दिशेने जायचं असेल तर कशा प्रकारे आपण याचा विचार केला पाहिजे? इस्रायल पॅलेस्टीनच्या संघर्ष आणि झगड्याच्या निमित्ताने हा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक जगभरामध्ये मानवी हक्कांसाठी विचार करणारे लोक, तसेच जगात शांतता नांदावी या संदर्भात विचार करणारी लोक, किंवा जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं एक चांगलं जग निर्माण होईल, जिथे तणाव नसेल, जिथे संघर्ष नसेल, जिथे 1-2 वर्षांनी युद्ध होणार नाहीत, आणि जग एक चांगल्या पद्धतीनं समृद्ध होईल, शांतता राहील, असा विचार करणारे अनेक लोक आहेत. त्याच्यातले काही लोक खूप आयडियलिस्ट आहेत, की त्यांना वाटतं की बाबा हे कधी ना कधी हे सगळं संपेल आणि मग तिथे तेव्हा एक चांगलं जग निर्माण होईल, असाही विचार करणारी लोक आहेत. काही लोक प्रॅग्मॅटिक पातळीवर करतात की बाबा 2 देशांमध्ये एवढा ताणतणाव आहे तर खूप काही आदर्शवादी गोष्टी होणार नाहीत, पण प्रॅग्मॅटिक पातळीवर काहीतरी सोल्युशन काही काढता येतील का, असाही विचार करतात. काही लोक काहीतरी म्हणजे काही लोकांना त्यांचे जे स्वप्न आहेत, काही लोकांना इस्राईलच्या जागी संपूर्ण फिलिस्तीनी लोकांचं राज्य निर्माण करायचं आहे, ज्यू लोकांना तिथनं हाकलून, असं एक काही लोकांचं स्वप्न आहे. आणि काही लोकांना वाटतं की जे उरले सुरले पॅलेस्टिनियन लोक आहेत त्यांनासुद्धा अरब राष्ट्रांमध्ये पळवून लावायचं आणि फक्त जे अरब जो इस्राईल आहे जिओनिस्ट लोकांच्या कल्पनेतला तसा स्थापन करायचा. असे अनेक वेगवेगळ्या पातळींवर इस्राईल पॅलेस्टीनच्या भविष्याविषयी लोक विचार करत आहेत. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल की बिकट होईल, किचकट होईल, याविषयी वेगवेगळी मतं लोकांमध्ये आहेत. आणि आता सद्यस्थितीमध्ये जे आपल्याला जागतिक पातळीवर आणि स्वतः इस्रायल पॅलेस्टीनमध्ये सुद्धाही दिसतं, त्याच्यातनं नजीकच्या भविष्यामध्ये हा प्रश्न लवकर सुटेल असंही दिसत नाही. कारण त्याला अनेक आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. तो काय फक्त सगळ्या म्हणजे पॅलेस्टिनी आणि ज्यू लोकांनी एकत्र येऊन जरी आता आम्ही गुन्ह्या गोविंदाने नांदायचं आहे असं ठरवलं तर लगेच ते नांदू शकतील असं वाटत नाही. कारण की पहिल्यांदा ते असा विचार करतील हे म्हणणंच थोडं कठीण आहे, कारण की ज्या पद्धतीची जी आताची तणावाची स्थिती आहे. दुसरं, एक आंतरराष्ट्रीय राजकारण याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. आंतरराष्ट्रीय राजकारण महत्त्वाचं असतं, त्याच्यामध्ये एक आर्म इंडस्ट्री जी आहे, शस्त्रास्त्र बाजार जो आहे, शस्त्रांचा बाजार जो आहे, त्याचा एक महत्त्वाचा याच्यामध्ये संबंध आहे. आंतरराष्ट्रीय हितसंब आणि डिप्लोमॅटिक जे युद्ध असतं किंवा जे राजकारण असतं त्याच्यातही याचा संबंध आहे. त्याच्यामुळं नजीकच्या भविष्यामध्ये हा प्रश्न लवकर सुटेल असं मला वाटत नाही, पण तरीही हा प्रश्न सुटायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एकीकडे मी म्हणतोय की नजीकच्या भविष्यामध्ये हा प्रश्न सुटणार नाहीये, कारण की वर्तमान परिस्थिती बघून, पण जेवढं लवकर होईल तेवढा हा प्रश्न सुटायला पाहिजे. कारण इस्राईलच्या स्थापनेपासूनच हा तणाव निर्माण झालेला आहे. आणि जी लोक इस्राईलच्या स्थापनेच्या नंतर जन्माला आले, किमान आता त्यांची 3री-4थी पिढी आहे, मग ती ज्यू लोकांची असू दे किंवा पॅलेस्टिनियन लोकांची असू दे, ते सातत्यानं त्या काय म्हणजे आपल्या युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये जगतायत. आणीबाणी सदृश्य परिस्थिती येते. कधी कोणाला सांगता येणार नाही की बाबा आपण कधी मरून जाऊ, कधी मारले जाऊ, अशी सद्यस्थिती. मग ते ज्यू असू दे किंवा पॅलेस्टिनियन लोक असू दे. आता ज्यू लोक इस्रायल थोडं प्रबळ शक्तिशाली समूह झाल्यामुळे पॅलेस्टिनियन लोक जास्त
आपल्याला तिथे वर्णलेबर दिसतात. ते त्यांची परिस्थिती बिकट आहे असं आपल्याला दिसतं. त्याला आंतरराष्ट्रीय संबंध पण आहे, पण तरीही दोन्हीकडचे जे लोक आहेत ते याला खूप सामोरं जात आहेत. याच्यावर मार्ग निघायला पाहिजे असं म्हणणं आपण म्हणतोय. पण जोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर याच्याविषयीचा प्रेशर ग्रुप तयार होत नाही, मोठ्या पातळीवर वेगवेगळ्या देशातल्या लोकांना इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जो संघर्ष चालू आहे, जे मानवहानी होते, त्याचा परिणाम जगावर होतोय असं वाटत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. कारण की हा प्रश्न आता नुसता इस्रायल पॅलेस्टाईन यांचा प्रश्न नाही आहे, हा स्थानिक प्रश्न नाही आहे, हा जागतिक प्रश्न झालेला आहे. आणि त्याला अनेक आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक असे संदर्भ आहे. म्हणजे जगामध्ये कुठेही राहा, तुम्ही ज्यू असलात, तुम्ही त्या देशांमध्ये असतात, पण तुम्ही इस्रायलच्या बाजूचे असतात. तसं तुम्ही कुठल्याही देशामध्ये राहा, तुम्ही इंडोनेशियामध्ये राहा, पाकिस्तानात राहा, भारतात राहा, तुम्ही मुस्लिम आहे, तुम्ही त्या देशाचे आहात, पण तुम्ही पॅलेस्टाईनच्या बाजूने असतात. त्याचं कारण की याला धार्मिक संघर्ष म्हणून किंवा धार्मिक झगडा म्हणून सुद्धा बघितलं जातंय किंवा तसं दाखवलं जातंय. त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा परिणाम होतोय. म्हणून जर आपल्याला भविष्याच्या काळामध्ये इस्रायल पॅलेस्टाईनचा जर संघर्ष सॉल्व्ह करायचा असेल किंवा त्यांच्यातला प्रश्न जर सोडवायचा असेल तर काय करायला पाहिजे. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा 2 स्टेट सोल्युशन आहे. म्हणजे इस्रायलने पॅलेस्टाईनला मान्यता द्यायची, पॅलेस्टाईनने इस्रायलला मान्यता द्यायची आणि त्यांनी त्यांचं अस्तित्व टिकवायचं, एकमेकांना म्युच्युअल रिकग्निशन देऊन टिकवायचं. तर आता इकडे जर बघितलं तर इस्रायल या गोष्टीला मान्यच करत नाही, पॅलेस्टाईनच्या अस्तित्वाला. तसं ते पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचं तरी 2 स्टेट सोल्युशनला मान्यता आहे. पण आता पुन्हा PLOची मान्यता आहे, पण हमासची भूमिका थोडी वेगळीच आहे. हमासला तिथे जो पॅलेस्टाईन आहे त्या भूभागावर ज्यूच नको आहेत अशा पद्धतीची एक त्यांची भूमिका आहे. आणि त्याला पुन्हा वेगळे कारणं पण आहेत. म्हणजे PLO आणि हमासमधले जे वैचारिक वेगळेपण आहे त्याच्यातनं आपल्याला हे दिसतं. म्हणून हा प्रश्न जास्त गुंतागुंतीचा झालेला आहे. आता जे लोक त्याला 2 स्टेट सोल्युशन हे उत्तर आहे असं म्हणतात, तर त्याच्यातही पुन्हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जगभरामध्ये आपल्याला असं दिसतं की एका भूभागाचे काही प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे त्या भूभागाचे 2 देश निर्माण झालेत. उदाहरण म्हणून घ्यायचं तर भारत पाकिस्तान 47ला निर्माण झालेत, पण प्रश्न सुटलेत का? भारताची फाळणी होऊन प्रश्न सुटले नाहीत. किंबहुना फाळणीपासून तर आतापर्यंत नेहमी भारतात आणि पाकिस्तानामध्ये भारत पाकिस्तानचं राजकारण होतंच, प्रश्न सुटलेला नाहीये. आणि स्वतंत्र असा धर्माधिष्ठित किंवा वंशाधिष्ठित एखादं राष्ट्र निर्माण केलं तर ते टिकतंच असंही नाहीये. हे आपण पाकिस्तानच्या निर्मितीवरनं बघितलं. पाकिस्तानच्या याच्यातनं काही दिवसातच बांगलादेश वेगळा झालेला आहे. म्हणून पॅलेस्टिनियन लोकांचं राज्य झालं आणि ज्यू लोकांचं राज्य झालं धर्माधिष्ठित किंवा वंशधिष्ठित, तर ते टिकेल पुन्हा जास्त दिवस असं दिसत नाही. त्याचं कारण आपल्याला जगाच्या इतिहासातले वेगवेगळे जे उदाहरणं आहेत त्याच्यातनं आपल्याला दिसतं. आता मग इस्रायल 1948 पासून आतापर्यंत टिकून काय मग असं काही लोक म्हणतात का बाबा? तर त्याचं कारण इस्रायल हे टिकलं त्याचं कारण की ज्यूनिस्ट लोकांनी ज्यू लोकांमध्ये भय की बाबा हे सगळे अरब लोक आपल्याला संपवून टाकतील, त्याच्यामुळे आपण एक असायला पाहिजे. त्याच्यामुळे ज्यू लोकांमधली इस्रायलमधली जी एकी आहे, संघटितपणा आहे, तो तसा आहे. भीतीमुळे आपल्या अस्तित्वालाच धोका आहे. आपण जर हे झालो आपण वेगळं पडलो. म्हणून आपल्याला दिसतं की 1948 पासून तर आतापर्यंत अप्रत्यक्ष पद्धतीने इस्रायल हा आणीबाणी सदृश्य परिस्थितीमध्ये, एकीकडे तो लोकशाही आहे, एकीकडे इस्रायलमध्ये लोकशाही आहे, त्याला इथनिक डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. ज्यू लोकांची लोकशाही आहे, त्यांच्या अंतर्गत विरोधी पक्ष, इलेक्शन या सगळ्या गोष्टी होतात, लोकशाही निवडणुका होतात, म्हणून तिथे लोकशाही असं आपण म्हणतो. पण ती असताना सुद्धा त्यांना जे एक भय की बाबा आजूबाजूला अरब राष्ट्र आहेत आणि आपण जर राष्ट्र म्हणून जर कमजोर झालो तर आपण नामशेष होऊन जाऊ, ही जी भीती आहे, त्या भीतीमुळे इस्रायली लोकांचं एकी आपल्याला झपाट्याने दिसते. पण याचा अर्थ असा नाही की इस्रायलमध्ये कॉन्ट्राडिक्शन नाही आहेत. इस्रायलमध्ये आता सध्याचे सर्वात जास्त काळ प्रधानमंत्री असलेले नेत्यानियाहू आहेत.
त्यांच्या विरोधामध्ये 2018 पासून तर 2021 पर्यंत जन आंदोलनं मोठी मोठी झालेली आहेत. नेत्यान्याहू यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक वेगवेगळे फ्रॉड करण्याचे आरोप आहेत आणि त्याच्यामुळे तिथले लोक नेत्यान्याहूच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आता हे इस्रायलमध्ये चालू आहे. इस्रायलमध्ये विरोधी पक्ष आणि याच्या मोठ्या प्रमाणात जन आंदोलन इस्रायलच्या इतिहासामध्ये 1948 मध्ये स्थापना झाल्यापासून तर आतापर्यंत म्हणजे 2018 मध्ये पहिल्यांदा एवढे मोठे जन आंदोलन विरोधी पक्षांनी उभे केले होते इस्रायलमध्ये. म्हणून इस्रायलमधल्या जनतेलाही काही गोष्टी कळत आहेत. पण पुन्हा जगामध्ये आपल्याला दिसतं ना, म्हणजे देशाच्या अंतर्गत विरोधक जर मोठे आंदोलन उभं करायला लागले तर ते देशातली सरकार काय करतात की इतर देश आपल्यावर कसे आक्रमण करतील, इतर देशांचं भीती दाखवून अंतर्गत विरोध चा बिमोड केला जातो. आता 2021च्या आता रिसेंटला जो इस्रायल पॅलेस्टाईनचा जो कॉन्फ्लिक्ट किंवा झगडा आहे किंवा जो ताणतणाव निर्माण झाला, या ताणतणावाने पुन्हा नेत्यान्याहूंनी स्वतःचा मार्केट केलेलं आहे, स्वतःची जाहिरात केलेली की बाबा मी आहे म्हणून इस्रायल कसं सुरक्षित आहे, मी इस्रायली ज्यू लोकांचं अरब लोकांपासून संरक्षण करू शकतो, हमासवर कसा मी जोरदार हल्ला केला. याच्यातनं आंतरराष्ट्रीय राजकारणावर अनेक लोकांना वाटतं की हा झगडा इस्रायल पॅलेस्टाईन आहे. बरोबर आहे, तो इस्रायल पॅलेस्टाईन आहे, पण इस्रायलच्या अंतर्गत विरोधी पक्षांवर दबाव निर्माण करण्यामध्ये सुद्धा नेत्यान्याहू यशस्वी झालेले आहेत. कारण की मी आहे म्हणून हे. आणि सर्व नेत्यान्याहूंचं सगळ्यात महत्त्वाचं हे असं की इस्रायलची स्थापना झाल्यानंतर 1 वर्ष म्हणजे 1949 मध्ये जन्म झालेला हा व्यक्ती आहे. म्हणजे पहिला प्राईम मिनिस्टर जो इस्रायलच्या स्थापनेनंतर जन्माला आलेला आहे आणि सर्वात जास्त काळ इस्रायलचा प्राईम मिनिस्टर राहिलेला आहे. सर्वात जास्त काळ इस्रायलची सत्ता त्यांनी आपली भोगलेली आहे. तर त्याच्यामुळे इस्रायलमध्ये त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात विरोध निर्माण झालेला आपल्याला दिसतो. तर त्याच्यामुळे हा अंतर्गत प्रश्न पण आहे. तसंच आपल्याला पॅलेस्टाईनच्या याच्यामध्ये पण आहे. म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि हमासमध्ये जे मतभेद आहेत, तर हे सगळे मतभेद जे आहेत, या सगळ्या मतभेदांमधनं 2 स्टेट जे सोल्युशन आहे ते किती यशस्वी ठरेल हा प्रश्न आहे. कारण की हा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा, शेवटी राष्ट्र नावाची गोष्ट जी आहे की इस्रायल पॅलेस्टाईनचा जन्मच ज्या राष्ट्रवादातनं किंवा राष्ट्र स्थापन करण्याच्या चळवळीतनं झाला, तर त्याला 2 वेगवेगळे राष्ट्र स्थापन झाल्याने हा क्रायसिस किंवा हा झगडा नष्ट होईल असं अजिबात वाटत नाही. ते आपण अनेक ठिकाणी बघितलेत. मग कारण की 2 स्वतंत्र राष्ट्र जरी यांनी एकमेकांना रिकग्नाइज केलं तरी दोघांच्या सीमा एकमेकांना लागून असणारच आहेत, एकमेकांविषयी भीती दाखवणारच आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न 2 स्टेट सोल्युशनने सुटेल असं वाटत नाही. पण बऱ्याच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक लोकांना असं वाटतं किमान या प्रश्नाची तीव्रता आपल्याला 2 स्टेट सोल्युशनने कमी करता येईल असं बरीच लोक म्हणतात. आता याच्या संदर्भात मला 2 जे विचार वेगवेगळ्या ठिकाणी मांडले जातात ते जास्त महत्त्वाचे. त्याची चर्चा इस्रायलच्या संदर्भात अजून तशी झालेली नाही, पण ती आपण बघायला पाहिजे. किंबहुना आपण ही चर्चा तरी करू शकतो, भविष्यात होईल ना होईल पण करायला पाहिजे. दुसरं करायला पाहिजे त्याच्यामध्ये मेहमूद ममदानी यांनी जी आता सध्या त्यांचं जे पुस्तक आलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी साऊथ आफ्रिकेतल्या सगळ्या अपार्थाईड स्टेटविषयीची जी मांडणी केली आणि अपार्थाईड स्टेटच्या नंतर एक डेमोक्रॅटिक साऊथ आफ्रिका कसा उभा राहिला आणि अपार्थाईड जे स्टेट होतं साऊथ आफ्रिकेतलं त्याच्यामध्ये कसं काळ्या लोकांचं सबज्युकेशन केलं जात होतं, त्यांना दुय्यम लेखलं जात होतं आणि ते कसं उभं राहिलं, ते कसं स्टेट होतं. तर त्या स्टेटमध्ये काळ्या लोकांनी जनआंदोलनं करून त्यांचं आंदोलन करून एक वेगळ्या पद्धतीचं एक मॉडेल यशस्वी केलं विदाऊट द ब्लड शेड. तिथे एक डेमोक्रॅटिक ट्रान्सफॉर्मेशन झालं साऊथ आफ्रिकेमध्ये आणि साऊथ आफ्रिका हा डेमोक्रॅटिक देश म्हणून उभा राहिला. तर त्याच्यासाठी ज्यावेळेस त्याला कॉन्फरन्स ऑफ डेमोक्रॅटिक साऊथ आफ्रिका कोडेसा नावाचं जे डिक्लरेशन आहे त्याच्यामध्ये कॉन्फरन्स ऑफ डेमोक्रॅटिक साऊथ आफ्रिका हा जो ते पर्याय सुचू पाहत आहेत जगातल्या अनेक ठिकाणच्या क्रायसिस सोडवण्यासाठी, तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. इस्रायल पॅलेस्टाईनच्या मुद्दा समजून घेण्याचं त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की बाबा
जगातले जर तुम्हाला प्रश्न, विशेषतः हिंसेचे प्रश्न, तणावाचे प्रश्न जर सोडवायचे असेल, तर तुम्हाला जी लोक बळी आहेत आणि जी लोक गुन्हेगार आहेत त्या लोकांना आमने सामने बसून चर्चा करायला सुरुवात करायला पाहिजे. बरोबर. आणि हे त्यांचं म्हणणं की साऊथ आफ्रिकेमध्ये असं झालं. साऊथ आफ्रिकेमध्ये काळ्या लोकांनी गोऱ्या लोकांना हाकलून दिलं नाही, काळ्या लोकांनी गोऱ्या लोकांना नष्ट केलं नाही, काळ्या लोकांनी गोऱ्या लोकांना सुद्धा चर्चेला बोलवलं आणि त्याच्यातनं डेमोक्रेटिक साऊथ आफ्रिका उभी राहिली. म्हणजे त्यांनी जे गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा आपलं सहध्यायी म्हणजे काय म्हणजे सहप्रवासी बनवून घेतलं. ते याच्यात रमले नाहीत की यांनी आमच्या इतिहासामध्ये छळ केलेला आहे, यांनी आमच्या इतिहासामध्ये हे केलेलं आहे, असं केलं नाही. तर त्यांनी ज्या व्यक्तीने केलं, व्यक्ती म्हणून त्यांनी त्यांच्यावर काही खटले दाखल केलेच, पण समूह म्हणून सगळ्या गोऱ्या लोकांना त्यांनी सगळ्या गोऱ्या लोकांचं खलनायकीकरण केलं नाही. काळे आणि गोरे लोक एकत्र बसून त्यांनी भविष्याच्या साऊथ आफ्रिकेचा विचार केला. त्याच्यामुळे डेमोक्रेटिक साऊथ आफ्रिका उभा राहिला असं ते म्हणतात. आणि त्याच्यामुळे आफ्रिका हा यशस्वी झाला. असं अमेरिकेत झालं नाही असं ते म्हणतात. म्हणून आजही अमेरिकेमध्ये ब्लॅक लाईव्ज मॅटर हे आंदोलन उभं राहत आहेत. आजही अमेरिकेमध्ये काळ्यांच्या जीवनातले भयानक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या तुलनेने साऊथ आफ्रिकेचं मॉडेल यशस्वी झालं असं त्यांनी दाखवतात. इथे आपल्याला इस्रायलच्या संदर्भात ते दाखवता येऊ शकतं. आणि मेहमूद ममदानींनी हे पण केलं की बाबा आता जे प्रश्न सोडवण्याचे, आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्याचं हे जे ते मॉडेल सुचू पाहत आहेत साऊथ आफ्रिकेचं, ते महत्त्वाचं आहे. त्याच्या आधीचं मॉडेल जे होतं त्यांचं ज्यांनी क्रिटिक केलं ते म्हणजे न्यूरम्बर्ग ट्रायल्स. म्हणजे म्हणजे न्यूरम्बर्ग ट्रायल्सच्या पार्श्वभूमीवर जे जागतिक प्रश्न सोडवण्याचे जे चर्चा झाल्यात तर त्याच्यावर सगळ्यांना न्यूरम्बर्ग ट्रायलचा प्रभाव आहे. म्हणजे काय की जे लोक गुन्हेगार आहेत त्या लोकांना त्यांच्यावर खटले भरायचेत आणि त्यांना शिक्षा करायच्यात. ज्यांनी गुन्हे केलेत त्यांच्यावर खटले भरायचे, त्यांना सहप्रवासी करून घ्यायचं नाही, त्यांना संवाद. म्हणून न्यूरम्बर्ग ट्रायल्समध्ये जे गुन्हेगार आहेत ते सगळे आरोपी झालेत, त्यांच्यावर खटले झालेत. त्यांना महायुद्धानंतरची जर्मनीच्या जडणघडणीमध्ये त्यांना सामावून घेतलं गेलं नाही. आणि त्यांचं मेहमूद ममदानींचं म्हणणं हे की बाबा याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की प्रश्न सुटला नाही. आणि म्हणून ते साऊथ आफ्रिकेचं मॉडेल हे नवं मॉडेल आहे. त्याच्यामध्ये ज्या न्यूरम्बर्ग ट्रायलच्या मॉडेलमध्ये ज्या मर्यादा आहेत त्या कोडेसाच्या म्हणजे कॉन्फरन्स ऑफ डेमोक्रेटिक साऊथ आफ्रिकेच्या मॉडेलमध्ये नाही आहेत. म्हणून ते मॉडेल जर इथे राहिलं म्हणजे इस्रायल ज्यू लोकांनी आणि फिलिस्टिनी लोकांनी संवाद केला आणि एका भविष्याविषयीचा ज्याच्यामध्ये एकत्र राहून आपलं भविष्य सिक्युअर करण्याचा, एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांसोबत जगण्याचा, असं जर केलं तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं मॉडेल जे आहे ते यशस्वी ठरू शकतं. आता पॅलेस्टिनी लोक आणि ज्यू लोक यांच्यामध्ये एकमेकांविषयी भीती आहे, एकमेकांविषयी द्वेष आहे, एकमेकांविषयी तिरस्कार आहे, एकमेकांवर पूर्वग्रह आहे. त्याच्यामुळे ते संवाद होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते ज्यू लोक पॅलेस्टिनियन लोकांना माणूसच मानत नाहीत आणि पॅलेस्टिनियन लोक ज्यू लोकांना माणूसच मानत नाहीत, तर त्यांचं एकत्र सहअस्तित्व राहू शकत नाही. मग ते दुसऱ्याचं अस्तित्व संपूर्णच टाकणे, हमासला निर्ज्यू करून टाकणे असं वाटणं आणि इस्रायलला पॅलेस्टिनियन करून टाकणे अशी जे आहे तर त्याच्यातनं मग इथे हा प्रश्न सुटू शकत नाही. कोडेसाच्या मार्गातनं हा सुटू शकतो, पण आपल्याला माहीत नाही की कोडेसाचा मार्ग किती ही लोकांपर्यंत जाईल, तिथे कशी चर्चा होईल. म्हणून इथे पुन्हा इस्रायलच्या ज्यू लोकांनी, फिलिस्टिनी लोकांनी, आंतरराष्ट्रीय समुदायातल्या वेगवेगळ्या लोकांनी कोडेसाचा मार्ग सुचवणं, याच्यामध्ये हस्तक्षेप करणं, डिस्कोर्सेसमध्ये सहभागी होणं हे जास्त गरजेचं आहे. हे पहिलं. दुसरं मॉडेल पुन्हा मला जे महत्त्वाचं वाटतं ते सध्या कुर्दिस्तान नॅशनल लिबरेशन जे आहे म्हणजे PKK नावाची जी पार्टी आहे कुर्दिस्तानी लोकांची, त्याच्यामध्ये आपल्याला एक मॉडेल दिसतं. जसं की आपल्याला इकडे इस्रायल हमासला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणतं, पण असे जगात अनेक देश आहेत की जे हमासला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणत नाहीत. आणि कुठल्या संघटनेला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणायचं हे पुन्हा
वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे निकष असतात किंवा वेगवेगळ्या राष्ट्रांचे वेगवेगळे निकष असतात. म्हणजे काही राष्ट्र 7-8 राष्ट्र असे आहेत की जे हमासला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणतात आणि असे बरेच राष्ट्र आहेत की जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणत नाहीत. बरोबर. हे झालं हमासच्या संदर्भात. आता मी कुर्दिस्तानच्या जे आहे PKK जे आहे पाकिस्तान आपलं कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी, त्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीला टर्कीमध्ये टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. टर्कीसाठी PKK ही टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. कारण कुर्दिश लोकांचं म्हणणं आहे की कुर्दिश लोकांना त्यांचं स्वतंत्र झालं पाहिजे, त्यांना भूभाग मिळाला पाहिजे. आणि जो टर्कीला मान्य नाही. टर्कीला वाटतं की हे आमच्या देशामध्ये फूट पाडतायत, त्याच्यामुळे ते PKKला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणतात. असं जगात अजून असे अनेक देश आहे की जे PKKला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणत नाहीत. म्हणजे हे प्रत्येक देशची व्याख्या वेगवेगळी असू शकते. आता इथे आपल्याला एक दिसतं की जो कुर्दिस्तान हा जो एक भूप्रदेश आहे जो जुन्या ऑटोमन साम्राज्याच्या अंतर्गत होता, आणि नंतर आपल्याला जे आधुनिक नेशन स्टेट जन्माला आले, म्हणजे त्याच्यामध्ये टर्की, त्याच्यामध्ये सिरिया, त्याच्यानंतर इराण, त्याच्यानंतर इराक, हे 4 देश जे आलेत, तर या 4 देशांमध्ये कुर्दिस्तानचा मोठा भूभाग वाटला गेलेला आहे. जे कुर्दिश ट्राईब, कुर्दिश इथनिक लोक जी आहेत त्यांचा जो भूभाग आहे तो या 4 देशांमध्ये वाटला गेलेला आहे. त्याच्यामुळे या 4ही देशांमधला जो कुर्दिश लोकांचा भूभाग आहे, त्या कुर्दिश लोकांचा भूभाग एकत्र करून कुर्दिस्तान स्थापन करायचं, अशी मागणी PKKची होती बरेच दिवस. मी होती असं म्हणतोय कारण की आता त्यांची भूमिका थोडी बदललेली आहे. आधी बराच काळ त्यांना कुर्दिस्तान ॲज अ इंडिपेंडंट नेशन स्टेट असं स्थापन करायचं होतं. पण आता त्यांचं तसं म्हणणं, त्यांची थोडी इंटेलेक्च्युअल भूमिका बदललेली आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की इराण, इराक, सिरिया आणि टर्की या भूभागातला, या 4ही देशांमधला जो कुर्दिश लोकांचा जो भूभाग आहे, त्या कुर्दिश लोकांच्या भूभागाचं एक डेमोक्रॅटिक कॉन्फेडरलिस्ट एक प्रोव्हिन्स बनवायला पाहिजे, जिथे म्हणजे सिरियातले कुर्दिश लोक टर्कीमध्ये जाऊ शकतील, टर्कीतले कुर्दिश लोक इराणमध्ये जाऊ शकतील, इराणमधले कुर्दिश लोक इराकमध्ये जाऊ शकतील, इराकातले सिरियात जाऊ शकतील. त्यांना म्हणजे नेशन स्टेटने ज्या बाँड्र्या, ज्या एक कठोर ज्या सीमा घालून दिलेल्या आहेत, त्या डेमोक्रॅटिक कॉन्फेडरलिस्ट प्रोव्हिन्समध्ये त्या हे करायचं. म्हणजे बहुराष्ट्र तिथे कुर्दिस्तान एक राहील, पण ते 4 नेशन स्टेटमध्ये विभागलेले राहील. ते 4ही मध्ये हे फिरू शकतात, पण कुर्दिस्तान एक होईल, अशी एक मागणी. आणि त्याला त्यांनी त्यांचं स्वतंत्र, आधी PKK ही मार्क्सवादी विचारांची संघटना होती, आता त्यांनी मार्क्सवादापासून थोडीशी फारगत घेऊन आता त्यांचा विचार जो आहे त्याला ते डेमोक्रॅटिक कॉन्फेडरलिझम असं म्हणतात. आणि जे 4 तुकड्या झालेल्या आहेत 4 राष्ट्रांमध्ये कुर्दिस्तानातले, ते एकत्र करून एक कुर्दिस्तान बनेल आणि जो 4ही राष्ट्रांमध्ये सुद्धा राहील, असा एक त्यांनी एक मॉडेल मानतात. अजून हे काही मान्य झालेलं आहे का नाही आजही आपल्याला माहिती आहे तिथे काय होतंय. पण हा जो एक कुर्दिस्तानविषयीचा विचार, म्हणजे याच्यामध्ये ते नेशन स्टेटची पण चिकित्सा करतायत. कारण की त्यांना माहिती आहे स्वतः जे कुर्दिश मुवमेंटमधली जी लोक आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही हिंसेचाही मार्ग अवलंबला, पण त्याच्यातनं आम्हाला यश मिळालेलं नाही आहे. आम्ही अनेक लोक मारून टाकले, टर्किश लोकांनी आमचे अनेक लोक मारून टाकले. लोक मरतायत पण प्रश्न सुटत नाहीये. बरोबर, लोक मरतायत, प्रश्न सुटत नाही, हिंसा होते. मग याच्यावर पुन्हा नव्याने विचार केल्यानंतर त्यांना जाणवते की स्वतंत्र कुर्दिस्तान म्हणजे एक वेगळं राष्ट्रच निर्माण करणं, हे मागणी त्यांनी सोडून दिलेली आहे. पण कुर्दिस्तानचं युनिफिकेशन ही मागणी त्यांची आहे, तर ती काही राष्ट्र म्हणूनची नाहीये, तर ती 4 नेशन स्टेटमध्ये त्यांना ऑटोनॉमी पाहिजे, अशा प्रकारचं. तर तसं जर बघितलं आपल्याला, ते एक सध्या मॉडेल आहे की जे मॉडेल जगभरामध्ये जिथे जिथे कॉन्फ्लिक्ट झोन आहेत, जिथे जिथे हिंसा, विशिष्ट भूप्रदेशांमध्ये हिंसा होते. मग आपल्याला दिसू शकतं काश्मीरच्या मुद्द्यावरनं भारत पाकिस्तान नेहमी तणाव असतो, काही म्हणजे नेहमी तणाव होतो. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे ज्याला दक्षिण थायलंड आणि मलेशिया तिथे मध्ये सुद्धा हे विशिष्ट भूभागावरनं मोठा झगडा आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे तिबेट आणि चायना यांचा मोठा संघर्ष आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर थोडक्यात 2 स्टेट किंवा 2 नेशन पॉलिसी ही खूप प्रभावीपणे त्याचं सोल्युशन आहे असं नाही, असं आपण म्हणू शकतो थोडक्यात.
सो मला म्हणजे कॉम्प्लेक्स आहे हे सुद्धा, ते सुद्धा काही खूप सोपं उत्तर किंवा एकदम खात्रीशीर उत्तर या प्रश्नावरचं होऊ शकत नाही. तर हे कॉम्प्लेक्स सगळे आपण समजून घेतलेच. पण मला आणखी एक प्रश्न या भागात महत्त्वाचा असा विचारायचा आहे की 1980 त्या दरम्यान त्याच्यानंतर टेररिझम हा एक शब्द खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय राजकारणात काही देशांकडून, काही महासत्तांकडून उच्चारला जाऊ लागला. तर त्याच्या मागचं नेमकं राजकारण काय आहे? कारण हा प्रश्न कारण या टेररिझमवरची जी चर्चा आहे त्याचा संबंध सगळ्या आंतरराष्ट्रीय देशांमधले सगळ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फ्लिक्ट्समध्ये, त्या कॉन्फ्लिक्टशी त्याचा संबंध आहे. टेररिझमवरची जी काही चर्चा आहे त्याचा. आणि दुसरं डिमिलिटरायझेशनवर पण जगात खूप चर्चा सुरू आहे. तर हे दोन्ही मुद्दे आणि एकमेकांशी संबंधित आहेत. टेररिझमवरची चर्चा असेल आणि डिमिलिटरायझेशन. तर याच्याकडे नेमकं आपण कसं बघितलं पाहिजे, याबद्दल काय सांगशील? हां. आता एक म्हणजे डिमिलिटरायझेशनची चळवळ तर खूप म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासूनच आपल्याला सुरू झालेली आहे, की जगामध्ये जे झपाट्याने मिलिटरायझेशन होतं आहे, लष्करीकरण होतं आहे, तर ते थांबवायला पाहिजे. त्याच्यामुळे जग अनेक संकटांना सामोरं जातं. आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध बघितलं. त्याच्यामुळे जागतिक पातळीवर अशा तेव्हापासूनच चळवळी निर्माण झालेल्या आहे, की ज्या डिमिलिटरायझेशनचं समर्थन करतात, म्हणजे लष्करीकरणाला ते विरोध करतात. एक आणि म्हणून ती चळवळ महत्त्वाची आहे. पण त्याचसोबतच आपल्याला असं दिसतं की शस्त्रास्त्रांचा जो बाजार आहे, ज्याला वॉर इंडस्ट्री असं म्हटलं जातं, तर कारण की एक आपल्याला दिसतं की वॉर इंडस्ट्रीमुळे अनेक देशांचे बाजार चालतात आणि त्याच्यामुळे वॉर इंडस्ट्री ही एक स्वतंत्र एक पॉलिटिकल इकॉनॉमी आहे. आणि ती नुसतं काय फक्त ते स्ट्रॅटेजिक डिसिजन नाही, म्हणजे फक्त काय ती कृती नाही. दहशतवाद ही एक कृती नाही आहे फक्त. दहशतवादाची एक अर्थशास्त्र आहे. म्हणजे दहशतवादी लोक बॉम्ब बनवतात, लोक AK-47 घेतात, लोक मोठे मोठे काय रॉकेट बनवतात, हे सोडतात, लोक तणाव निर्माण करतात, बॉम्बस्फोट करतात. हे सहज होत नाही. याचं एक स्वतंत्र अर्थशास्त्र आहे आणि ते अर्थशास्त्र या वॉर इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जर जे वाढणारा दहशतवाद समजून घ्यायचा असेल तर झपाट्याने वाढणारं वॉर इंडस्ट्री त्याचाही आपल्याला संबंध बघायला पाहिजे. किंवा जर तुम्हाला दहशतवाद संपवायचा असेल तर नुसतं तुम्ही दहशतवाद संपवण्याचे भाषणबाजी करून चालणार नाही. तर दहशतवादाला जे आर्थिक सहाय्य मिळतं आणि जे शस्त्रास्त्र पुरवले जातात, शस्त्र कोण निर्माण करतं, बॉम्ब कुठे निर्माण होतात, त्याचे कारखाने कसे निर्माण केले आणि कोण कोणाला पुरवतं, याचं सुद्धा नेटवर्किंग जर बघितलं तर मग आपल्याला कळतं की याची सप्लाय कसं होतं, याचं मार्केट कसं होतं. आणि मग अनेक मोठे देश आणि अनेक मोठे माफियाज याच्यामध्ये आपल्याला त्यांचं ते याच्यामध्ये दिसतात या सगळ्या वॉर इंडस्ट्रीमध्ये. आता पण याच्यातला एक वेगळा मुद्दा कसा आहे की दहशतवादाचा मुद्दा बऱ्यापैकी लोक फक्त धर्माच्या अनुषंगाने चर्चा करतात आणि मग लोक धर्माधिष्ठित दहशतवादाची चर्चा केली की अनेक लोकांनाही त्याचे फायदे होतात. कारण दहशतवादाचं जे इकॉनॉमिक्स आहे, दहशतवादाचं जे राजकारण आहे ते बाजूला केलं जातं, ते नजरेआड केलं जातं आणि धर्म म्हणजेच फक्त दहशतवाद. पण धर्माचा दहशतवादासाठी कधी वापर झाला, कसा वापर झाला, हे जर आपण अभ्यासायला सुरुवात केली तर याची आपल्याला पाळंमुळं बऱ्यापैकी शीतयुद्धामध्ये आपल्याला दिसायला मिळतात. उदाहरण म्हणून घ्यायचं तर आपल्याला चांगलं दिसेल की तालिबान अफगाणिस्तानमध्ये जे सगळं दहशतवादी सगळ्या चळवळी ज्या निर्माण झाल्या त्या कशा निर्माण झाल्या, तर ते शीतयुद्धाचं अपत्य आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि USSR यांचा जो संघर्ष जो झाला, तो संघर्ष जो झाला त्या संघर्षामध्ये अमेरिकेने आपल्याला तालिबान उभं केलेलं दिसतं सोव्हिएत रशियाच्या विरोधामध्ये. आणि नंतर आपल्याला जसं सोव्हिएत रशिया कोलॅप्स झालं, सोव्हिएत आर्मीने अफगाणिस्तानातनं सैन्य मागं घेतलं, नंतर पुढे सोव्हिएत रशिया कोलॅप्स झाला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे
नंतर जे इस्लामिक दहशतवादी आहेत त्या इस्लामिक दहशतवादींचा नंतर त्यांचं केंद्र बदललं आणि नंतर मग ते अमेरिका विरोधी झाले. नंतर मग अमेरिकेची फॉरेन पॉलिसी जी आधी USSR विरोधी होती, आता तिचा पूर्ण विरोध हा दहशतवाद हा त्याचा फॉरेन पॉलिसीचा मुद्दा बनला. तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित केले जातात. म्हणजे अमेरिकन फॉरेन पॉलिसीचा अपत्य दहशतवाद आहे काही प्रमाणात, हे मात्र विसरलं जातं. म्हणजे त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला दाखवता येऊ शकतात. म्हणजे इराकमध्ये काय झालं, इराणमध्ये काय झालं, आणि त्याच्यानंतर आता या सगळ्या अरब स्प्रिंगमध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टींचा जर विचार आपण जर केला तर दहशतवाद, एकाधिकारशाही, भांडवलशाही आणि भांडवलशाहीच्या निमित्ताने हे सगळं वॉर इंडस्ट्री याचा खूप जवळचा संबंध आहे. हे सगळं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जगभरामध्ये अहिंसक चळवळीची प्रचार प्रसार झाला पाहिजे, जगामध्ये शांतता निर्माण होईल याच्यासाठी सक्रिय पातळीवर कामं केली पाहिजेत. आणि जागतिक ज्या संघटना आहेत ज्या कमी अधिक प्रमाणात पुन्हा अजून युरोप अमेरिकेच्या दावणीला बांधलेल्या असतात त्यांचं डेमोक्रटायझेशन झालं पाहिजे. आणि तिथे नव्या पद्धतीने जागतिक प्रश्न कसे सोडवले जातील या संदर्भातलं चिंतन मंथन झालं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एकूणच आपण ही जी काही चर्चा केली या 3 भागांमध्ये, तर शेवटी आपण याचा असा निष्कर्ष काढू शकतो की अहिंसक चळवळींचा जास्तीत जास्त प्रसार होणं आणि जगात जिथे जिथे कुठे कॉन्फ्लिक्ट्स आहेत, मग ते फक्त इस्रायल आणि पॅलेस्टाईन नाही तर इतर अनेक देशांमध्येही, तर तिथे जे कोणी ते स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये संवाद होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या संवादाने अगदीच ठाम किंवा पटकन असं त्याचं उत्तर जरी नाही मिळालं तरी अनेक गोष्टी चर्चेला येऊ शकतात पुढे, त्याच्यावरती अनेक मुद्दे येऊ शकतात, त्याच्यावर संवाद होऊ शकतो आणि ही संवादाची प्रक्रियाच खूप महत्त्वाची आहे. देवकुमार, कर्तव्य साधनाच्या सगळ्या श्रोत्यांसाठी या 3 भागांच्या पॉडकास्टमधून आपण इस्रायल पॅलेस्टाईन या संघर्षाची चर्चा केली, अनेक मुद्दे बघितले, इतिहास, वर्तमानकालीन गुंते आणि पुढचे भविष्यात हा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो, हे सगळे मुद्दे खूप सखोल सविस्तर चर्चा करण्यासाठी तू वेळ दिलास आणि आपण ही चर्चा चांगल्या प्रकारे करू शकलो, त्यासाठी तुझे खूप आभार. धन्यवाद. आणि या आपल्या विशेष पॉडकास्टच्या या 3ऱ्या भागात आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.